केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंकडून अहमद शहा अब्दाली असा उल्लेख। हिम्मत असेल तर मैदानात या, ठाकरेंचं शहांना आव्हान। निवडणुका तोंडावर असताना भाजपने युती तोडली, उद्धव ठाकरेंची माहिती। भाजपचं हिंदुत्व थोतांड, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा भागवतांना सवाल। भाजपच्या रोपट्याला दाढीवाला किडा लागलाय, ठाकरेंची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उद्या 2,500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार, 65 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। महाराष्ट्र विक्रीस आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची एक्सवरून पोस्ट। चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार अदानीला देण्यावरून अंबादास दानवेंची टीका। छत्रपतींचा महाराष्ट्र अदानींचा करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाट घातलाय, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामध्ये अदानींचे काही एजंट असल्याचा आरोप। महाराष्ट्राचा 7-12 अदानींच्या नावे लिहिणार का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारला सवाल। महाराष्ट्रामधल्या शाळा यांच्यावरती सुद्धा अदानींचा डोळा, चंद्रपूरमधल्या शाळेच्या प्रकरणी वडेट्टीवारांची टीका। चंद्रपुरातील शाळा खासगी, मोफत शिक्षण देण्यासाठी काही निर्णय घेतले जातात, त्यामुळे अधिक चांगलं शिक्षण आणि सोयी दिल्या जातील। चंद्रपूरमधील शाळेच्या हस्तांतराच्या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या घुग्गुसमधील शाळा खासगी, सरकारची नाही, विरोधी पक्षाने जनतेची माफी मागावी, खोटं बोलून त्यांनी राज्याची फसवणूक केली आहे, भाजपच्या देवराव भोंगळेंचा हल्लाबोल। आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात पडसाद, आनंद दिघेंना मोठ्या पदावरती बसवल्यावरती आपल्याला अडचण होईल, त्याच लोकांनी दिघेंचा काटा काढला, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंना नक्षली नावाने धमक्या येत होत्या, एवढ्या धमक्या येऊन शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली, म्हणजे शिंदेंना शहीद करण्याचा विचार होता। आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु, अपघाताच्या नंतर त्यांचा मृत्यू होणं संशयास्पद, संजय निरुपम यांचं वक्तव्य। दिघेंच्या मृत्यूच्या तपासासाठी पूर्ण पाठिंबा देणार, निरुपम यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता, कारण शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कसाठी अर्जच केला नसल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावरती होण्याची शक्यता, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने आझाद मैदान आणि बीकेसी मैदान आरक्षित केल्याची माहिती। एकनाथ शिंदेंचा पक्ष गुजरातमधून चालतो, तेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन अदानींच्या जागेवरती दसरा मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। आमचा दसरा मेळावा मुंबईमध्ये होणार, ठाकरे गटाने मात्र भेंडी बाजारामध्ये मेळावा घ्यावा, संजय राऊतांच्या टीकेनंतर संजय निरुपम यांची टोलेबाजी। बीड जिल्ह्यामधल्या नारायणगडावरती होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजर राहण्याचे मनोज जरांगेंचे संकेत, परंपरेचा मेळावा होईल, राजकारणाचा आणि जातीचा मेळावा नसेल, जरांगेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।